नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. कुंडीतली नवीन आलेली रोपं बघितली. गोकर्णाच्या बिया मी कुंडीमध्ये टाकलेल्या होत्या. 2 ते 3 आठवड्यानंतर गोकर्णाची छोटी रोपं आलेली दिसली. छोटी-छोटी तुळशीची रोपं पण यायला सुरुवात झालेली आहे. ही जी तुळस होती ती विंटरमध्ये पूर्णपणे गेलेली होती, पण आता समरमध्ये तुळशीची छान छोटी-छोटी रोपं यायला सुरुवात झालेली आहे. बरोबर 7 वाजता मी घराच्या बाहेर ट्रेलवर जाण्यासाठी निघाले. सकाळी-सकाळी मी ट्रेलवर गेल्यानंतर सगळ्यात आधी मला ससा दिसला. त्याचा सकाळचा ब्रेकफास्ट तो आनंदाने करत होता. त्यामुळे मी पण जरा वेळ तिथेच थांबले. रोजचे पक्षी, फुलं, झाडं सगळं बघत-बघत छान मोठी चक्कर मारून घरी परतले. तसा माझा दिवस पहाटे 4:30ला सुरुवात झालेली होती. त्यामुळे दिवसभराचं आधीच सगळं प्लॅनिंग मी केलेलं होतं. आज लहान भाऊ समीर, श्रुती, त्यांची मुलं हे सगळेजणं येणार होते. काय-काय पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत आणि काय-काय करायचं आहे हे आधीच ठरवलेलं होतं. आदल्या दिवशी संपूर्ण घर खालचं-वरचं आवरून नीटनेटकं करून ठेवलं होतं. सकाळी आधी तयार होऊन आधी शांततेत बसून देवाची मनोभावे पूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. मुलाला जायचं होतं म्हणून त्याचा डबा बनवला आणि मुलगा गेला. त्यानंतर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सगळं साहित्य मी काढून ठेवलं. रेसिपीचा व्हिडिओ पण करायचा होता म्हणून एकीकडे व्हिडिओ शूट पण चालू होतं. फोनमध्ये एकटीनेच एक-एक स्टेप्सचं मी शूट करत होते. कुठलाही पदार्थ करताना घाई, गडबड न करता शांततेत जर आपण तो केला तर तो पदार्थ छानच होतो. शिऱ्यामध्ये घालण्यासाठी म्हणून आदल्याच दिवशी डबाभर साजूक तूप तयार करून ठेवलं होतं. जे शिऱ्यामध्ये घालायचं आहे ते प्रमाणात सगळं साहित्य घेऊन मंद आचेवर आधी रवा भाजून घेतला. संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ आहे तो मी उद्या तुम्हाला टाकेल. छान प्रसादाचा शिरा तयार झाला. देवाला आधी नैवेद्य दाखवला. पुढचा पदार्थ करण्यासाठी म्हणजेच ढोकळा करण्यासाठी रात्रीच इडली रवा, त्यानंतर त्यामध्ये सगळ्या मिक्स डाळी सगळ्या भिजवलेल्या होत्या सकाळी आणि रात्री वाटून पीठ ओव्हनमध्ये मी ठेवलेलं होतं. सकाळी छान पीठ फुगलं. त्यामध्ये आलं आणि मिरचीचं वाटण घातलं आणि इडली पात्रामध्ये थोडेसे ढोकळे लावले. तसंच ढोकळा पात्रामध्ये पण ढोकळे लावले आणि त्यावर फोडणी टाकायची म्हणून आधी तेल गरम केलं. त्यामध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर हिंग घातला, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि तीळ घातले आणि ढोकळ्यावर करण्यासाठी एकीकडे फोडणीसुद्धा तयार करून ठेवली. तसंच कोथिंबीर चिरून ठेवली. नंतर मला आंबट गोड वरण करायचं होतं कारण आज डाळबाटी करायची होती. त्यासाठी वरणाची जी डाळ आहे राईस कुकरमध्ये मी आधीच शिजवून घेतलेली होती. आंबट गोड वरणासाठी सकाळीच चिंच कोमट पाण्यामध्ये भिजवलेली होती. आधी तेल गरम केलं. त्यामध्ये कढीपत्ता, हिंग, नंतर जिरे, मोहरी, मेथ्या आणि जी भिजवलेली चिंच होती त्याचा कोळ घातला. छान त्याला शिजू दिलं. त्यामध्ये गोडा मसाला, तिखट, हळद हे सगळं घातलं आणि छान शिजल्यानंतर जे वरण केलेलं होतं ते छान घोटून त्यामध्ये वरण घातलं, पाणी घातलं आणि वरणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सुके खोबरे आणि कोथिंबीर वरून पेरली आणि त्यानंतर पुन्हा एक 10 मिनटं मंद आचेवर वरण छान उकळू दिलं. आंबट गोड वरण तयार झालं. यानंतर बाट्यांचं पीठ भिजवायचं होतं म्हणून बारीक रवा घेतला, जास्त रवा आणि थोडीशी कणिक त्यामध्ये घातली. नंतर त्यामध्ये मीठ आणि ओवा घातला, गरम तेलाचं मोहन घातलं. सगळीकडनं छान मळून पीठ भिजवून ठेवलं. हे जे पीठ आहे ते मुरू दिलं. त्यानंतर त्याच्या पोळपाटावर लाटून अशा बाट्या तयार करून घेतल्या. बाट्या इडली पात्रामध्ये वाफवून घेतल्या. नंतर त्या कट करून तेलामध्ये सगळ्या बाट्या तळून घेतल्या. तोपर्यंत राधिका, अमोल, आई, मुलं सगळेजणं आलेले होते. सगळा अशा प्रकारे स्वयंपाक तयार झाला. थोड्याशा साध्या पोळ्यासुद्धा करून घेतल्या. सगळा स्वयंपाक तयार झाल्यानंतर 2:15 वाजता समीर, श्रुती, सार्थक आणि सौम्या हे सगळेजणं इंडियानापोलिसवरून इथे पोहोचले. आदल्याच दिवशी हे सगळेजणं संध्याकाळी निघालेले होते. रात्री एका ठिकाणी मुक्काम करून राहिलेला जो 5 तासांचा प्रवास होता तो त्यांनी सकाळी केला आणि सकाळी ते घरी पोहोचले. आल्यानंतर त्यांना तुकडा पाणी ओवाळून आधी घरामध्ये घेतलं. नंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकांना आमच्या भेटी झाल्या. सगळ्यांनी आईला नमस्कार केला आणि सगळेजणं आम्ही आतमध्ये आल्यानंतर आधी त्यांना पाणी दिलं. त्यानंतर
राधिकाने मुलांची पानं वाढली आणि मुलांना आधी जेवायला दिलं. श्रुतीसुद्धा लगेच किचनमध्ये मदतीसाठी आली. सगळ्या मुलांची आधी जेवणं झाली. नंतर आम्ही सगळेजण मोठे जेवायला बसलो. जेवणं झाल्यानंतर भरपूर साऱ्या आम्ही सगळ्यांनी मिळून गप्पा मारल्या. आईचा 75वा वाढदिवस साजरा करायचा होता म्हणून हे सगळेजण आलेले होते आणि सगळेजणं जमल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.